बाबासाहेबांचा अभ्यास फार वेगळ्या प्रकारे सुरू होता. ही बाबासाहेबांची बेडरूम आहे. बाबासाहेब इथं राहायचे. अनेकांना माहिती असेल बाबासाहेबांनी एक पुस्तक मिस एफ ला अर्पण केलेलं आहे. त्यांच्या एकूण भावजीवनामध्ये मिस एफ हे एक महत्वाची व्यक्तिरेखा आहे. याच घरामध्ये त्या होत्या. त्यांचं घर होतं. त्या घर मालकी होत्या. तर बाबासाहेबांचं एकूणच या सगळ्या कालावधीमध्ये बाबासाहेब या घरामध्ये राहत असताना त्यांचं वाचन सुरू होतं, अभ्यास सुरू होता. आणि त्यांना आठवत असेल त्यांनी एका पुस्तकामध्ये असं लिहिलंय की मी जेव्हा या घरामध्ये बसायचो तेव्हा रेल्वेचा आवाज प्रचंड यायचा. आता सुदैवाने रेल्वेचा आवाज येत नाहीये, पण अद्यापही ती रेल्वेची पटरी आहे. मी सहज बघत होतो की चाकफॉर्म्स नावाचं हे रेल्वे स्टेशन आहे. अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन आहे. आणि इथे रेल्वेचा आवाज मी जेव्हा आलो, आता नेमका आवाज येत नाहीये, पण सतत रेल्वे येते, धडधडते. बाबासाहेबांनी असं लिहिलं होतं की